वर्ग प्रत्येक मनुष्य अशा घटनांच्या बाबत त्यांचा एक थरकाप घडवणाऱ्या घटना आहेत आणि काळजी निर्माण करणाऱ्या घटना आहेत। या घटनांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी अशा प्रकारचं एक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि म्हणून आपण या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा निषेध करताना मी देखील या घटनांचा निषेध करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो। नमस्कार। आज आपण सगळे पुण्यामध्ये मोठ्या संख्येने आपण या आंदोलनात आणि या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत। आपल्याला सगळ्यांनाच पूज्य असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मूलभूत अधिकार आणि एक संविधान दिलं आणि या संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे आणि न्याय हा प्रत्येकासाठी समान असला पाहिजे हा विचार त्यांनी इथे मांडला। आणि बदलापूर असेल, सातारा, कोल्हापूर, दौंड अशा अनेक घटना गेल्या 15 दिवसात आपण बघतोय की प्रचंड वाढलेल्या आपल्याला दिसतायत आणि प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे आपल्याला दिसत नाही, कारण का अनेक घटना अशा आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत आणि त्याची नोंद पोलिसांनी वेळेवर घेतली नाही म्हणून ही कृती वाढलेली आहे आणि त्या वर्दीची भीती ही राहिलेलीच नाही। आपण ज्या पुण्यात इथे आहोत इथलीच घटना आहे की इथे पोलीसच किंवा पोलीस यंत्रणा ही रक्त बदललं किंवा जेव्हा कोणी एखादा ड्रग्स वाला माणूस असेल तो हॉस्पिटल मधून अटकेत आहे तो पळून जातो। त्यानंतर अशा अनेक घटना पुण्यामध्ये कोयता गँग असेल अशा अनेक दुर्दैवी घटना सातत्याने आपल्या राज्यात आणि पुण्यात होत आहेत। या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे सरकार किती असंवेदनशील आहे बघा। आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते। माझं म्हणणं आहे कुठले का असू दे ना ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी तिथे लढत होते, याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे। अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य बाहेर आलंच। 2 दिवसांनी हाच चॅनलवाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचा नव्हता, ती बदलापूरची सामान्य मायबाप जनता होती जी लेखीसाठी लढत होती। म्हणजे ह्याच्यातूनच या सरकारची विचारधारा काय किंवा कसा हा विचार करतात हे उघड झालेलं आहे। त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि 2 महिन्यातच आम्ही त्या नराधामाला आम्ही फाशी दिली। अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ जर ह्याच्यात सत्य असेल तर। त्यामुळे प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील सरकार आजपर्यंत मी खरंच कधी पाहिलेला नाही। हा विषय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही ही आपली लेख आहे। त्यामुळे आपल्या सगळ्या लेकींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल तर आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आहेत आपण सगळे मिळून एक उपक्रम करूया की आज या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेकींची जबाबदारी घेऊ, आपण प्रत्येक शाळेत जाऊ, आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत, पण आज नंतर या राज्यातल्या कुठल्याही लेकीवर अन्याय होऊ देणार नाही ही जबाबदारी आपण सगळे घेऊया। आज जी घटना बदलापूरला झाली ती अतिशय गलिच्छ घटना आहे आणि जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही। आपण सगळे एवढा पाऊस असला तरी या संवेदनशील विषयाबद्दल ज्या पोटतिडकीने आपण सगळे बोलताय मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सगळं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी कामाला लागूया एवढीच आपल्याला विनंती करते। प्रशांत दादा तुम्ही खूप चांगलं इथे नियोजन केलेलं आहे, पण ही फक्त आपल्या आंदोलनाची सुरुवात आहे, कारण आपल्याला गाव वाडी वस्तीपर्यंत जाऊन मी काली दौंडला गेले होते तेव्हा ती कृती जवळपास 5-6 वर्ष चालली होती। कोणी हिम्मत केली नाही बाहेर येऊन बोलायची
आत्ता आम्हाला 5-6 वर्षांनी कळलंय, कारण का एका पालकांनी हिंमत करून सांगितली. तर आपल्याला फक्त कुटुंबांना पण हिंमत द्यायची गरज आहे की तुम्ही जर बाहेर आला तर तुमची बदनामी होणार नाही. आणि मी आज इथे सगळे जे टीव्ही चॅनलवाले त्यांचंही कौतुक करते आणि आभार मानते, कारण का दौंडची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल, या सगळ्यांनी अतिशय संवेदनशीलपणे रिपोर्टिंग केलेलं आहे. ज्या आपल्या लेखी आहेत त्यांच्या कुटुंबाचं नाव किंवा ओळख कुठेही बाहेर आलेली नाही. आणि माझी सगळ्या कार्यकर्त्यांनाही विनंती राहील की गडबडीने हाऊस व्हिजिट्स करू नका, कारण का त्यांची ओळख कधीही बाहेर येता कामा नये, कारण का त्या मुलांना पुढचं आयुष्य जगायचंय. त्याच्यामुळे त्यांची प्रायव्हसीचा मान सन्मान आपण केला पाहिजे. 15 दिवसांनी तुम्ही त्यांच्या घरी गेला तरी चालेल, पण घाईघाईनी जाऊ नका, कारण का आता त्यांना काउन्सिलिंग वगैरेची मदत आहे. त्याच्यामुळे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की मीडियानी फार संवेदनशीलपणे हे विषय मांडलेले आहेत. तीच संवेदनशीलपणा आपणही दाखवावा. आपण इथे आलात आणि या मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे. आपल्याला सुरक्षिततेसाठी खूप मोठं काम महाराष्ट्रात उभं करायचंय. आणि पुन्हा एकदा या सरकारचा आणि त्या कृतीचा मी जाहीर निषेध करते. जय हिंद. यानंतर आदरणीय पवार साहेब एक प्रतिज्ञा बोलतील. आपण ते मागे बोलायचे, त्याच्यात साहेब संवाद साधतील. एका अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाच्या निमित्तानं आज आपण बाबासाहेबांच्या छत्रछायेमध्ये एकत्रित आलो. माझ्या मुलगा जो बालिकेचा जो अत्याचार झाला त्यांनी सर्व देशामध्ये महाराष्ट्राच्या नागरिकांना प्रचंड धक्का बसला. आजचे राज्यकर्ते मुलीबाईंचे सेवांचं रक्षणाच्या संबंधाची जबाबदारी त्यांच्यावर जी आहे त्याची जाण राज्यकर्त्यांना झालेली आहे. आणि त्यामुळे आपण बघितलं की बदलापूरचा प्रकार झाला त्याचा निषेध होतो. त्याच कालखंडामध्ये आणखी काही ठिकाणी अशा प्रकारचे दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या. एक दिवस असा घटना महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी मुलींच्याच अत्याचार करण्याच्या सवयीची वाटली ही दुर्दैवाने थोड्या वाचायला मिळते. हे राज्य शिवछत्रपतींचं राज्य आहे. शिवछत्रपतींनी आपल्या राज्यामध्ये यंदाच्या फासल्याने एका मुलीचा तिचा अत्याचार केला आणि तक्रार शिवाजी महाराजांच्याकडे गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्याचे हात करून करण्याचा संबंधीचे आदेश दिले आणि त्याला एक प्रचंड शिक्षा दिली. आजच्या परिस्थितीमध्ये जे काही घडलंय याची गांभीर्याने सरकारने घेतली पाहिजे. संवेदनाशील ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. मला एका गोष्टीचं दुःख होतंय की राज्यकर्ते राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी एकदम सांगतायत की बदलापूरच्या प्रकरणामध्ये विरोधक राजकारण आणतायत. मुलीबाईंच्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज कोणी उठवला त्याला राजकारण म्हणायचं हा जर निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत. भगिनींच्याकडे बघायचा त्याचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती ही आपल्या सगळ्यांना येते. जे काही घडलं ते महाराष्ट्रात घडू नये अशी आपली अपेक्षा आहे. ज्यांनी घडवलं त्यांचा तीव्र निषेध हा तुम्ही केला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो, एक आपण आज या ठिकाणी शपथ घेऊया. मी ती शपथ वाचतो, माझ्यानंतर एक एक वेळ आपण त्याचा पुनरुच्चार करावा. मी अशी शपथ घेतो की मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपून घेणार नाही. माझे घर
माझा मुलगा, माझे गाव, माझे ऑफिस, कोणत्याही ठिकाणी जर महिलांचा छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवेन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही. महिलांचा सन्मान राखेल आणि या शून्यनगरीमध्ये सेवेचे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेल. जय हिंद. यानंतर आपण राष्ट्रगीत करणार आहोत. त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने माननीय काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे हे आभार मानतील. माझी सगळ्यांनी विनंती, 1-2 मिनिट इकडून बाजूला फक्त साहेबांच्या इकडून आपण राष्ट्रगीत सुरुवात करतो. माननीय अरविंदजी शिंदे राष्ट्रगीतला तयार हो. सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलति तरंग. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. गाए तब जय गाता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. पुणे महाविकास आघाडीतर्फे आपल्या सर्वांचे नेते, देशाचे नेते माननीय पवार साहेब
माध्यमातून फाशीची शिक्षा झाली पाहिजे याकरता आमची आरोपींनी ज्या चिमुकलीवर अत्याचार केला त्यांना तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून तत्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अशी प्रवृत्तीवाल्या व्यक्ती या जगात राहण्याचा कुठलाही त्यांना हक्क नाही अशी आमची आज मान्य आणि महिलांच्या सन्मानाच्या महाविकास आघाडी हे राजकारण करते. त्यांना राजकारण करायचंय, आम्हाला राजकारण नाही करायचं. आम्हाला त्या चिमुकलीला न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्हाला त्या चिमुकलीला ज्याने अत्याचार केला त्यांना फाशीची शिक्षा मिळाली. त्यांना राजकारण करायचं.